घरात सर्वजण काहीतरी खाण्यास हवं आहे, पण कळत नव्हतं. मी बोलले, "शेवया उपमा करू?" "हां, कर. खूप आवडतील मला." मग छोटीशी भूक आणि झटपट होणारा हा एकच पदार्थ आहे, शेवया उपमा. तुम्ही सुद्धा बनवता ना? मग एका कढईमध्ये शेवया भाजण्यास घेतल्या. तेल न घालता परतून घेतल्या. त्याला फार तेल लागत नाही. मग थोडंसं तेल घालून छान लालसर होईपर्यंत, गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेतल्या खरपूस छान आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं. त्याच कढईमध्ये मी दाणे घातले, ते सुद्धा खरपूस भाजून घेऊन काढून घेतले आणि मग लगेच फोडणी दिली. जिरं, मोहरी आणि कांदा, मिरची आणि माझ्याकडे गाजर होतं, ते थोडंसं घातलं. आपण भरपूर व्हेजिटेबल्स घालू शकतो. आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि सुंदर कूक होऊ दिलं. कूक झाला कांदा आणि शेवया घालून घेतल्या, ज्या मी भाजल्या होत्या त्या. आणि ते परतत असतानाच मीठ चवीनुसार, साखर आणि किंचितशी हळद घातली आणि हे छान परतून घेतलं आणि कोमट पाणी घालून घेतलं. मग आता ते अंदाजेच घातलं. छान हलवत असतानाच गरम कोमट पाणी घालून घेऊन झाकण ठेवून घेतलं. झाला की शेवया उपमा झटपट तयार. कोथिंबीर आणि लिंबाचा रस तर हवाच, त्याच्याशिवाय चव नाही. काय म्हणता, लाईक आणि शेअर करणार आहात ना? परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.